राज्यभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना त्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। उल्हासनगरमध्ये प्रांत कार्यालयासमोर धडक देत आंदोलन करण्यात आले असून नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणांनी परिसर दणाणून केलाय। उल्हासनगर शहरात गॅस टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे। घरगुती वापरासाठी गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलंय। जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गॅस टंचाईचा फटका केवळ घरगुती स्वयंपाकालाच नाही तर चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्य स्टॉल आणि लहान हॉटेल व्यवसायालाही बसत आहे। त्यामुळे अनेकांचे रोजगार धोक्यात आले आहेत। दरम्यान अकोला येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून अमरावतीमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिस्थितीची तीव्रता अधिकच अधोरेखित झाली आहे। यावेळी आंदोलकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे। यावेळी ठाणे जिल्हा वंचितचे नेते सारंग थोरात, शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, उज्ज्वल महाले, अध्यक्षा रेखा उबाळे, संघटक प्रकाश शिरसाट, दिवाकर खळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सलीम मंसूरी, उल्हासनगर। मागच्या महिन्यामध्ये आदरणीय बाळासाहेबांनी नागपूर इथं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात भव्य मोर्चा काढण्यात आला। आतापर्यंत सरकार जागृत झालेले नाही आहे। त्याकरता पूर्ण वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर, शहरात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, आंदोलन छेडते आहे। त्या आंदोलनामध्ये आमचे उल्हासनगर शहराचे उज्ज्वलजी महाले, शेषरावजी वाघमारे साहेब आहेत, आमच्या महिला अध्यक्ष रेखाताई उबाळे आहेत आणि आमचे दिवाकर असतील, प्रकाश भाऊ, किशोर पाटील आणि सर्वच महिला, सर्वांनाच या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि शासनाला जागृत करण्याचं काम या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि इथले आपले प्रांत अधिकारी शर्माजींनी पण सांगितले की मी समजून घेतलेलं आहे की इथला ब्लॅकमेलिंग जो प्रकार चाललेला आहे उल्हासनगर शहरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जो गॅसचा ब्लॅकमेलिंग प्रकार चाललेला आहे, इथल्या सामान्य जनतेला जो अडचण चालली आहे त्या अडचण त्यांनी समजून घेतलं आणि या शासनाला जागृत करण्याचं काम या देशाचे पंतप्रधान असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, ते दाखवत नाही आहे की आज महागाईचा प्रकार किती वाढलेला आहे, लोकांच्या सामान्य लोकांच्या गरजा किती आहेत, की गॅस सिलेंडर काय महत्त्वाचं आहे हे त्यांना परिस्थिती। आज छोटे छोटे व्यवसाय, आमच्या शेषराव वाघमारे साहेबांनी सांगितलं की छोटे छोटे व्यवसाय असतील, त्यांचे हॉटेल्स बंद आहेत, त्या हॉटेलमध्ये कर्मचारी काम करणारे वेटर असतील, त्यामध्ये सामान्य जनतेची चूल बंद होते की गॅस सिलेंडरमुळे। आणि या समस्या जर सॉल्व्ह करायचं असतील, याला निवाळा करायचा असेल तर या सरकारने जर जमत नसेल तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा, हीच आदरणीय बाळासाहेबांचा मेसेज हा आम्ही शासनाला पोहोचवत आहे। एवढंच बोलतोय। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। कब देगा सिलेंडर? कब देगा सिलेंडर? कब देगा सिलेंडर? कब देगा सिलेंडर? वंचित आज उल्हासनगर शहर, आमचे नेते सारंगी थोरात, आमचे पश्चिमचे अध्यक्ष वाघमारे, रेखाताई उबाळे, भरत रणदिवे आणि इतर सर्व कार्यकर्ते, आज आम्ही HDO इथे देशात जो सिलेंडरचा अडचण चालू आहे त्या संदर्भात निवेदन देण्यात आलो आहे। ज्या पद्धतीने RSSच्या लोकांनी या भारताच्या लोकांना सांगितलं की BJPला निवडून द्या आणि इथल्या लोकांनी BJPला निवडून दिले, पण आता ते मोदी सरकार हे RSSचं नसून ते USA प्रमाणे या देश चालवत आहे। ह्या देशाला USA सांगतो त्या पद्धतीने आमचा देश चालवला जातोय आणि त्या पद्धतीनेच आम्हाला LPG सिलेंडर वगैरे हे सर्व ते सांगतायत त्याप्रमाणे मिळत आहे। त्यामुळे देशाचं वातावरण अतिशय खराब झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे। सामान्य नागरिकाला याचा फार त्रास होतोय। आम्हाला इथे रोजचं जीवन जगण्याकरता LPG सिलेंडर, गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्याचा त्रास उल्हासनगर शहरवासियांना फार होतोय। इथल्या रोजगारावर परिणाम होतोय। इथे जे सिनियर सिटीजन आहे, जे घरी स्वयंपाक करू शकत नाही, ते हॉटेलच्या माध्यमातून
जेवण वगैरे मागवतात ते अशा लोकांना त्रास होतोय. अशा बराचसा त्रास या सिलेंडर नाही मिळत म्हणून त्रास होतोय. म्हणून आम्ही घोषणा दिली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार नरेंद्र कब देगा सिलेंडर असे घोषणा देऊन आज आम्ही प्रांत कार्यालयाला निवेदन दिले.